नेहा फोटो बघून शॉक होती, कारण फोटो तिचाच होता. जेव्हा ते दोघं झोपडीमध्ये अडकले होते तेव्हा खूप जोराचा पाऊस आला होता आणि त्याचा आनंद नेहाने घेतला होता. ते सगळे तिचेच फोटो होते. खूप सुंदर असे फोटो स्वप्नीलने तिचे काढले होते. ती पण ते फोटो बघून हॅपी होती, कारण कधी तिचे असे फोटो कोणी काढलेच नव्हते आणि पार्टीमध्ये आलेल्या लोकांना पण तेच फोटो खूप आवडले होते. नेहा पण प्रेमाने फोटोवर हात फिरवत एक एक फोटो पाहत होती. खरंच माझ्या नवऱ्याने किती सुंदर फोटो काढले आहेत माझे, तिच्या मनात विचार येऊन गेला. त्या पार्टीमध्ये हेमंत पण आला होता आणि तो लपून छपून तिलाच पाहत होता. नेहा एकटीच त्या फोटोजवळ उभी होती. मानस त्याच्या मित्रांसोबत बोलत होता, तर मानसीही आईबाबांसोबत पाहुण्यांशी बोलत होती. ती स्वप्नीलकडे पाहते तर तो पण त्याच्या फ्रेंडसोबत बोलत होता. तोच हेमंत तिच्याजवळ आला. खरं तर नेहाला त्याच्यासोबत बोलायचं नव्हतं, पण तो तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करत होता. तिने स्वप्नीलकडे पाहिलं तर स्वप्नील तिला कुठे दिसत नव्हता. दिसणार पण कसा, कारण स्वप्नील तिच्या मागे उभा होता. हेमंत तिच्याकडे पाहत, तू अशी शांत का असतेस ग? नाही म्हणजे बोलत का नाहीस? ते मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. स्वप्नील हेमंतकडे पाहत, काय झालं हेमंत? नाही ब्रो, काही नाही. स्वप्नील इकडे तिकडे पाहत मानसला आवाज देतो आणि नेहाला त्याच्यासोबत पाठवतो. नेहा गेल्यावर स्वप्नील हेमंतकडे पाहत, हे बघ हेमंत, तू नेहाच्या पुढे मागे करतोस याचा अंदाज मला आहे. पण एक गोष्ट मी तुला सांगतो, नेहा फक्त या स्वप्नीलची आहे. त्याचं बोलणं ऐकून हेमंत काही न बोलता तिथून निघून गेला. तो गेल्यावर स्वप्नील नेहाचा विचार करत तिथेच थांबला. खरंच आता मी असं बोललो का की नेहा फक्त या स्वप्नीलची आहे? पण मी का बोललो असं? आणि त्याचं त्याला हसू येतं आणि तो केसांमधून हात फिरवून हसतो आणि जास्त विचार न करता पार्टी एन्जॉय करतो. थोड्या वेळाने पार्टी संपते. एक एक पाहुणे घरी जायला निघतात. नेहा पण सगळ्यांना भेटून तिच्या रूममध्ये येते आणि कानातले काढते, नंतर गळ्यातलं काढत असते. पण काही केल्या ते निघत नाही, कारण ते मागच्या साईडने तिच्या केसांमध्ये अडकलं होतं. तो स्वप्नील येतो आणि तिच्याकडे पाहतो. ती तिच्या धुंदीत काढत असते, पण काही केल्या निघतच नव्हतं. स्वप्नील तिच्या मागे येऊन उभा राहतो. ती आरशातून त्याच्याकडे पाहते आणि लाजून खाली पाहते, कारण स्वप्नील तिच्या खूप जवळ उभा असतो, कारण त्याचे श्वास तिच्या मानेला जाणवत होते. स्वप्नील तिच्याकडे पाहत, मी करतो तुला मदत, आणि एक हाताने तिचे केस बाजूला केले. त्याच्या बोटांचा थंडगार स्पर्श होताच तिच्या अंगावर गोड शिरशिरी आली आणि नेहाने तिचे डोळे बंद केले. स्वप्नील तिच्या गळ्यातील काढतो आणि तिच्या हातात देतो. ती अजून पण खालीच पाहत होती. त्याच्याकडे पाहायची हिंमत नव्हती. ती काही न बोलता कपडे चेंज करायला निघून गेली. कपडे चेंज करून बाहेर आली. ती बाहेर येता स्वप्नील आत गेला आणि तो पण फ्रेश होऊन बाहेर आला. ती बेडवर शांत बसली होती. स्वप्नील तिच्या शेजारी जाऊन बसला. स्वप्नील तिच्याकडे पाहत, नेहा, मी त्या दिवशी तुझे फोटो घेतले होते. तुला वाईट नाही ना वाटलं? नाही म्हणजे मी तुला न विचारता फोटो स्पर्धेसाठी पाठवले. सॉरी तुला वाईट वाटले असेल तर. ती अजून पण काही बोलत नाही. तो तिच्यासमोर उभं राहून उठाबशा काढत असतो आणि तिला सॉरी म्हणत असतो. ती त्याला उभं करत, अहो तुम्ही इथे बसा, आणि हे काय करत होता तुम्ही? ते तुम्ही खूप सुंदर फोटो काढले आहेत माझे. एवढे सुंदर फोटो माझे कधी कोणी काढलेच नव्हते. मला तुमचा राग नाही आला. मला आनंद आहे की माझे फोटो पण एवढे सुंदर येऊ शकतात. तो तिला गोलगोल फिरवत थँक्यू म्हणतो. बरं तू बस इथे, मी तुला काहीतरी दाखवतो. आणि तो कपाट ओपन करतो आणि त्यातून एक बॉक्स घेऊन येतो. ती बॅग ओपन करतो आणि त्यातून एक अल्बम बाहेर काढतो आणि तिच्या हातात देतो. ती डोळ्याने त्याला विचारते, काय आहे? अगं बघ ना काय आहे ते, आवडेल तुला. ती ओपन करून पाहते तर त्यात गावाकडचे फोटो असतात. ती गावाकडे असताना त्याला जिथे जिथे घेऊन गेली होती ते फोटो स्वप्नीलने काढले होते आणि त्यात तिचे पण बरेच फोटो होते. मुकेश आणि अतुलदादाचे पण फोटो असतात. ती त्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवते. तिला त्यांची आठवण येते आणि तिचे डोळे भरून येतात. स्वप्नीलचं लक्ष तिच्याकडेच होतं. त्याने तिचा चेहरा उंजळीत घेतला आणि एक हाताने तिचे अश्रू पुसले. नेहा, अजिबात रडू नकोस, नाहीतर आता मी तुझे रडणारे फोटो काढेल. त्याचं बोलणं ऐकून तिला हसू येतं. अहो पण या सगळ्यात जास्त माझे फोटो काढले तुम्ही. स्वप्नील हसत, ते तू अतुलसोबत बोलत होतीस ना, त्या सरांना सांगा ना माझे फोटो काढायला. ते नेमकं मी ऐकलं होतं आणि म्हणून तुझे फोटो काढले. खरं तर तुला दाखवणार होतो, पण त्या दिवशी गावात आल्यानंतर गावातील लोक आपल्यासोबत जे वागले त्या गडबडमुळे तुला नाही दाखवले. आणि नेहा, तू खरंच खूप सुंदर आहे आणि प्रत्येक सुंदर गोष्ट स्वप्नील मल्होत्रा त्याच्या कॅमेऱ्यामध्ये काढतोच, आणि तुझी जागा माझ्या कॅमेऱ्यात नाही तर माझ्या हृदयात आहे. तो बोलता बोलता बोलून गेला. त्याच्या लक्षात येताच आपण काय बोलून गेलो तो सावरण्याचा प्रयत्न कर. ते अजून फोटो बघ ना, खूप आहे. आणि नजर चोरत, नेहा मला खूप झोप येते, मी झोपतो. तुझे फोटो पाहून झाले की तू पण झोप.
आणि असंही तुझी सुट्टी संपली आहे, उद्या लवकर उठून तुला कॉलेजला पण जायचं आहे. आणि तो झोपून जातो. इकडे नेहा त्याच्या बोलण्याचा विचार करत होती. विचार करता करता तिचा कधी दौडा लागला तिलाच कळलं नाही. सकाळी नेहा लवकर उठून ती खाली येते. आज कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे मानस तिला सोडायला जाणार होता. आज नेहा खूप हॅपी होती. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये तिची ॲडमिशन झाली होती. ती नाश्ता करून मानससोबत कॉलेजला पोहोचली. मानस तिला बाय करून निघून गेला. नेहा तिच्या क्लासरूममध्ये जाऊन बसली. तिच्या बोलक्या स्वभावामुळे तिच्यासोबत काही मुलींची मैत्री झाली. नवीन मैत्रिणी मिळाल्या म्हणून खूप हॅपी होती. पहिला दिवस इंट्रोमध्येच गेला. दुपारी वेळात वेळ काढून स्वप्नील तिला घ्यायला आला होता. स्वप्नीलला बघून तिला खूप आनंद होतो. ती हसत कारमध्ये बसते आणि त्याला कॉलेजमध्ये काय काय झालं ते सांगत असते. तिला हॅपी बघून तो पण खूप हॅपी होता. काही वेळाने घरी पोहोचतात. ती आईला पण तिच्या कॉलेजच्या गोष्टी सांगते. तिला हॅपी बघून घरातील पण खूप हॅपी होते. आता त्यांचं रोजचं रुटीन झालं होतं. तिला सोडायला जायचे आणि घ्यायला पण जायचे. ती फ्री नसेल तर ती ड्रायव्हरसोबत यायची. आता कॉलेज चालू होऊन 3 महिने झाले होते. तशी नेहा अभ्यासात हुशार असल्यामुळे तिच्या लवकर लक्षात यायचे. कधी काही अडले तर ती मानसी नाही तर मानसला विचारायची. खूप मन लावून अभ्यास करायची. कधी कधी ती मानसीच्या रूममध्ये अभ्यास करायची आणि तिथे झोपून जायची. इकडे स्वप्नील तिची वाट पाहायचा, ती का आली नाही म्हणून. पाहायला जायचा तर ती मानसीच्या रूममध्ये अभ्यास करता करता झोपून गेलेली असायची. स्वप्नील तिला उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन यायचा. असेच दिवस जात होते. आज सुट्टी असल्यामुळे सगळे घरीच होते आणि खरं म्हणजे आज रक्षाबंधन होतं. त्यामुळे घरात आनंद वातावरण होतं. पण नेहाच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. पण ती नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती. आज तिने सगळ्यांसाठी मेदूवडा बनवला होता. सगळे आवडीने खातात. ती पण खाते. पण तिचं आज कुठेच लक्ष नसतं. आज तिचं लक्ष नाही आहे हे बघून मानस तिच्याकडे पाहत, काय गं लहान वहिनी, आज मेदूवड्यामध्ये काहीतरी कमी आहे वाटतं. आई त्याच्याकडे पाहत, कशाला त्रास देतोय तिला, काहीही कमी नाही, खूप छान झाले आहेत. काय गं नेहा, कसलं टेन्शन आहे का? नाही म्हणजे तू नाराज दिसते म्हणून विचारलं. नाही, काही नाही, मी ठीक आहे. ती का नाराज आहे हे घरातील कोणाला माहिती नसले तरी स्वप्नीलला माहिती होतं की ती नाराज का आहे म्हणून. कारण आज सकाळी नेहा झोपली होती तेव्हाच मुकेशचा फोन स्वप्नीलला आला होता. कारण ती मुकेश आणि अतुलला भाऊच मानत होती आणि ते दोघं पण तिला सख्खी बहीण असल्यासारखं प्रेम करत होते. कारण लग्न होऊन आता त्यांच्या लग्नाला 4 महिने झाले होते. 4 महिन्यात तिने घरच्यांबद्दल एक शब्द पण काढला नव्हता. फक्त वैशाली ताईंसोबत बोलली होती. बरं चला नाश्त्याचा आवरा, मग राखी बांधण्याचा कार्यक्रम करूया. ते नाश्ता झाल्यानंतर त्यांचं आवरायला जातात. मानसी आज मस्त साडी घालून येते. नेहाने तिला साडी घालायला मदत केली होती. खूप सुंदर दिसत होती ती आणि पहिल्यांदा साडी घातली होती तर आईला पण खूप आनंद होत होता. आईंनी पूजेचे ताट तयार केले होते. स्वप्नील आणि मानस पाटावर बसले होते. मानसीने आधी स्वप्नीलला ओवाळले आणि राखी बांधली. स्वप्नीलने तिच्यासाठी नवीन 2 BHK फ्लॅट घेतला होता. त्याची चावी तिला दिली. त्यानंतर तिने मानसला राखी बांधली. मानसने तिला डायमंड नेकलेस गिफ्ट केला होता. दोघं भावांचं गिफ्ट बघून मानसी खूप हॅपी होती. तिने दोन्ही भावांना घट्ट मिठी मारली. इकडे त्यांची राखी बघून नेहाला मुकेश आणि अतुल दादाची खूप आठवण येत होती आणि नकळत तिच्या डोळ्यातून पाणी आले. कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून ती आतमध्ये जाणार तोच मानसने तिला आवाज दिला. तशी ती थांबली. ती अजून पण पाठमोरी उभी राहून तिच्या अश्रू पुसत होती. तोच मानस तिच्यासमोर येऊन, लहान वहिनी तू कुठे चालली आणि हे काय, तुझ्या या मोठ्या भावाला राखी नाही का बांधणार तू? त्याचं बोलणं ऐकून तिला भरून येतं आणि ती मानसला घट्ट मिठी मारते. मानस तिच्या डोक्यावरून हात फिरवत, माझी लहान वहिनी असली म्हणून काय झालं, पण मी तुला माझी लहान बहीणच मानतो. त्याचं बोलणं ऐकून घरातील सगळ्यांना आनंद होतो. तो तिचा हात पकडून तिला घेऊन येतो आणि पाटावर बसतो. नेहा हसत त्याला ओवाळते आणि राखी बांधते. मानस तिच्या हातात ॲक्टिवा गाडीची चावी देतो. माझ्या लहान बहिणीसाठी नवीन गाडी. मला मनापासून वाटतं की तू गाडी शिकावी आणि तुला गाडी शिकवायला तुझा हा दादा तुला नक्की मदत करेल. नेहा मानसला घट्ट मिठी मारून थँक्यू म्हणते आणि दादा मला आवडले माझ्या दादाकडून गाडी शिकायला. तोच राजेश म्हणतात, सुनबाई मानसला राखी बांधून झाली असेल तर मी पण आहे आणि मला बाबा या नात्याने तू राखी बांध. असंही तू माझी लहान मुलगीच आहे. नेहा हसत त्यांना पण राखी बांधते. बाबा तिला डायमंड नेकलेसचा सेट गिफ्ट देतात. आज नेहा खूप हॅपी होती कारण तिला तिची फॅमिली मिळाली होती जी तिच्यावर जीवापाड प्रेम करत होती. खूप हॅपी होती नेहा. इकडे स्वप्नील कुणाला तरी फोन लावतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. तो गॅलरीमध्ये बोलत असतो. नेहा तिचे गिफ्ट ठेवायला रूममध्ये येते. त्याला आवाज येतो तसा तो फोन कट करून आत येतो आणि नेहाकडे पाहत,
हॅपी का मग माझी बायको? नेहा हसून मान हलवते. बरं, घरातील सगळ्यांनी तुला गिफ्ट दिले, मग नवऱ्याने पण तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. तो कपाटातून एक बॉक्स काढतो आणि तिला देतो. नेहा त्याच्याकडे पाहत काय आहे विचारते. स्वप्नील हसून तू ओपन तर कर. ती ओपन करते. त्यात सुंदर अशी साडी असते आणि छोटंसं मंगळसूत्र आणि त्यावर मॅचिंग कानातले आणि सोन्याच्या बांगड्या. खूप सुंदर असा सेट असतो. स्वप्नील तिच्याकडे पाहत कसं आहे, आवडला का तुला? हो, खूप छान आहे, पण खूप एक्सपेन्सिव्ह असतील ना? तो हसून तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत. कितीही महाग असले तरी त्याची किंमत तुझ्यासमोर काहीच नाही. आणि तू याचा अजिबात विचार करू नकोस की किती महाग असतील. आणि जे काही कमवतो ते आपल्यासाठीच आहे ना, मग जास्त विचार करायचा नाही. बरं चल, मला घालून दाखव. त्यापेक्षा तू थांब, मी घालतो तुला. आणि त्याने त्याच्या हाताने मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले आणि तिला आरशासमोर घेऊन आला. खूप छान दिसताय. बरं, आता घातले आहेस तर राहू दे आणि तुझं आवर. आपल्याला माझ्या मित्राच्या इथे बोलावलं आहे. तो पण त्याचा आवरत होता आणि नेहा पण तिच्या आवरून बाहेर आली. त्याच्या मित्राच्या इथे जायचं आहे म्हणून ती थोडा मेकअप करते. खूप सुंदर दिसत असते त्यात. स्वप्नील त्याचा आवरून खाली निघून गेला. त्याने घरात सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईबाबांनी काही सामान त्याला दिला आणि तो स्वप्नील आणि मानसने कारमध्ये ठेवला. नेहा यायच्या आत तोच नेहा तिचा आवरून खाली आली. ती आज एवढी सुंदर दिसत होती की स्वप्नीलचं लक्ष जाताच तो तिच्यात हरवून गेला. भान हरपून तिलाच पाहत होता. रेड कलरच्या पैठणीमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या रंगाला शोभेल असा कलर होता तो. गळ्यात त्याने घातलेले मंगळसूत्र, कानात मंगळसूत्राला मॅचिंग घातले होते. तिचे ते लांब सिल्की केस, ओठांवर लाईट रेड कलरची लिपस्टिक. आज जणू तिने स्वप्नीलची विकेटच घेतली होती. मानसीचं लक्ष त्याच्याकडे जातच तिला हसू येतं आणि ती हसत, दादा वहिनी तुझीच आहे. तसं तो भानावर आला. त्याने हसून केसांमधून हात फिरवला आणि त्यांची नजर चोळत मोबाईलमध्ये पाहायला लागला. ते दोघं घरच्यांचा निरोप घेऊन जायला निघाले. गाडीत दोघेही शांत होते. कोणीच काही बोलत नव्हतं. काही वेळाने नेहा झोपून गेली. खरं तर स्वप्नील तिची झोपायचीच वाट पाहत होता, कारण त्याला तिला सरप्राईज द्यायचे आहे आणि ती जागी असताना तो देऊ शकत नव्हता. नेहा कधी झोपते याची तो वाट पाहत होता. 4 ते 5 तासाचा प्रवास करून ते त्या ठिकाणी पोहोचले. गाडी थांबली तशी तिला जाग आली. तिचं लक्ष बाहेर गेलं तर ती शॉक लागल्यासारखी बाहेर पाहत होती, कारण स्वप्नील तिला तिच्या घरी घेऊन आला होता. तिने गोंधळून स्वप्नीलकडे पाहिलं तर तो स्माईल करत, तुला आठवण यायची, पण तू कधी बोलून नाही दाखवला ना? तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. नेहा, त्या दिवशी जे झालं त्या दिवशी आपली काही चुकी नव्हती हे तुला चांगलंच माहिती आहे. मग त्यात तुझ्या आईबाबांची पण कशी चुकी असणार? गावातील लोकांमुळे ते काहीही बोलू शकले नाही आणि आज किती महिन्यानंतर तू त्यांना भेटायला आली आहे. जसा तुला आनंद झाला आहे तसाच आनंद त्यांना पण होईल. जा लवकर आणि भेट त्यांना. पण त्याआधी 1 मिनिट थांब. आज तिने छान तयारी केली होती, पण भांगेत सिंदूर भरले नव्हते. त्याचं लक्ष जाताच तो तिचा चेहरा उंजळीत पकडतो आणि त्याचं कपाळ तिच्या भांगीजवळ टेकवतो. कपाळ टेकवताच त्याच्या कपाळाचं कुंकू तिच्या भांगीत भरले जातं. तिच्याकडे पाहत, आत जा. तशी ती लाजून आत निघून जाते. आत जाऊन तिच्या आईला आवाज देते. तिच्या घरातील तिला बघून खूप हॅपी असतात. त्यांना खूप आनंद होतो. आई तर तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिला घट्ट मिठी मारते. तिचे बाबा पण तिला मिठी मारून रडू लागतात. तोच स्वप्नीलही आत येतो आणि त्या दोघांना नमस्कार करतो. नेहाचं घर खूप लहान होतं, पण नीटनेटकं होतं. तिच्या लहान बहिणी तर पळत येऊन तिला घट्ट मिठी मारतात. ती पण प्रेमाने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तिला एवढं आनंदी बघून तिच्या आईबाबांना पण खूप आनंद होतो. स्वप्नील तिच्या आईच्या हातात खूप मोठी बॅग देतो. स्वप्नीलच्या आईबाबांनी बराच सामान नेहाच्या फॅमिलीसाठी दिला होता. त्या घेत नव्हत्या, पण स्वप्नील त्यांना बळजबरीने घ्यायला लावतो. नेहाला तर सामानाबद्दल काहीही आयडिया नव्हती. ती फक्त स्वप्नीलकडे पाहत होती आणि स्वप्नील तिला डोळ्याने शांत राहा सांगत होता. स्वप्नील तिच्याकडे पाहत, हे सगळं सामान नेहाने तुमच्यासाठी आणलं आहे. आणि खरं तर नेहाला यातलं काहीही माहिती नव्हतं. आज तिच्या घरात सगळे आनंदी असल्यामुळे स्वप्नीलने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये ते आनंदी क्षण टिपले. नेहा खूप हॅपी होती म्हणून तो जास्तच आनंदी होता. तिच्या आनंदातच त्याचा आनंद होता. नेहा सकाळी नाराज होती, पण आता तिच्या माणसांना भेटून तिची कडी खुलली होती. नेहाच्या बहिणी स्वप्नीलसोबत मस्ती करत होत्या. नेहा तिच्या आईला किचनमध्ये मदत करत होती. एवढ्या दिवसानंतर मुलगी आणि जावई घरी आले म्हणून आई गोडधोड जेवण बनवत होती. आई तिच्याकडे पाहत, बाळा तू तिकडे आनंदी आहेस ना? आई मी खूप आनंदी आहे. माझ्या घरातील माणसं खूप चांगली आहेत.
खूप प्रेम करतात माझ्यावर आणि मला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन पण घेऊन दिली आहे. खूप मोठं कॉलेज आहे आई. नेहा आईला एक एक गोष्ट सांगत असते. तसा आईला आनंद होत असतो. आई तिच्याकडे पाहत आणि माझ्या जावयाबद्दल तर काहीच बोलायला नको, कारण माझे जावई खूप चांगले आहेत. तुमचं लग्न झाल्यापासून ते आम्हाला दर महिन्याला काही ना काही पाठवतात. आणि एवढंच नाही तर प्रिया आणि पिंकीची ॲडमिशन पण त्यांनी चांगल्या स्कूलमध्ये करून दिली आहे. नेहा आईकडे आश्चर्याने पाहते, कारण याबद्दल नेहाला काहीही माहिती नव्हतं की स्वप्नील तिच्या फॅमिलीसाठी एवढं सगळं करतोय. तिला आता स्वप्नीलचा जास्तच हेवा वाटतो. खरंच कसे आहेत ना हे एवढे मोठे, कसलाच गर्व नाही यांना. आज पण आईच्या इथे खाली गादीवर बसले आहे. त्यांच्या इथे नेहमी सोफ्यावर बसणारे, नेहमी डायनिंग टेबलवर जेवणारे आज जमिनीवर बसून जेवण करत होते. तिला त्याचं खूपच नवल वाटत होतं. काही वेळ तिथे घालवतात. त्यानंतर स्वप्नील तिला मुकेश आणि अतुलच्या घरी घेऊन येतो. तिथे येताच तिला अजूनच आनंद होतो, कारण तिने न चुकता त्यांना राखी बांधली होती आणि आज सकाळी त्यांच्या आठवणीत ती नाराज होती, पण आता त्यांना राखी बांधायला मिळणार म्हणून खूप हॅपी होती. ती आनंदाने त्यांना राखी बांधते. वैशाली ताईंना पण खूप आनंद होतो. काही वेळ तिथे घालवतात आणि पार्टीच्या प्रवासाला निघतात. पुन्हा 4-5 तासाचा प्रवास करून ते रात्री घरी पोहोचतात. रूममध्ये येऊन फ्रेश होतात. नेहा कसलाही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारते आणि त्याच्या डोळ्यात पाहत, आज तुम्ही मला सगळं काही दिलं, तुमचे हे उपकार मी कसे फेडू? स्वप्नील हसत, ही उपकाराची भाषा अजिबात करू नकोस. ते माझे कर्तव्य होतं, ते मी केलं आणि करत राहणार. आज तिची राखी खूप आनंदात गेली होती. खूप हॅपी होती ती. दोघं पण जास्त विचार न करता झोपून गेले. असेच दिवसामागून दिवस जात होते. नेहाची 11वी संपून तिने 12वीला ॲडमिशन घेतली होती. 11वीमध्ये ती पहिली आली होती. त्यांच्या लग्नाला पण 1 वर्ष कंप्लीट झालं होतं. त्यांनी घरातल्या घरात त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती. आता 12वीचा क्लास चालू झाला होता. 2 महिने झाले होते. मागच्या 1 वर्षात तिचे बरेच मैत्रिणी झाल्या होत्या आणि टॉपर असल्यामुळे तिला सगळेच काही ना काही विचारायचे. नेहा पण त्यांना समजावून सांगायची. स्वप्नीलचा मित्र सागर, त्याची बहीण चारू हिने 12वीला ॲडमिशन घेतली होती. स्वप्नील आणि सागरमुळे नेहा आणि चारूची मैत्री झाली होती. काही दिवसातच खूप बेस्ट फ्रेंड झाल्या होत्या त्या. आज स्वप्नीलला लवकरच जायचे होते म्हणून तो निघून गेला. मानसचा पण जॉबचा पहिला दिवस असल्यामुळे तो पण लवकर निघून गेला आणि मानसी अजून पण हॉस्पिटलमधून आली नव्हती. रात्री इमर्जन्सी असल्यामुळे ती अजून पण हॉस्पिटलमध्ये होती डॉक्टर सागरसोबत. आज नेहा तिच्यावरून कॉलेजला निघून जाते. या 1 वर्षात तिने ॲक्टिवा पण शिकून घेतली होती. तिने कॉलेज केलं आणि ती रोजपेक्षा जरा लवकरच घरी आली. आज पूर्ण दिवसात ती शांत होती, काहीच बोलत नव्हती. काही वेळाने मानसी घरी आली. फ्रेश होऊन ती आराम करायला गेली. आज नेहा तिच्या रूममध्ये बसून स्टडी करत होती म्हणून तिला कोणी जास्त डिस्टर्ब केलं नाही. स्वप्नील संध्याकाळी घरी आला. रूममध्ये आला तर ती स्टडी करत होती म्हणून तो जास्त काही न बोलता त्याचा आवरायला निघून गेला. तोच त्याचं लक्ष तिच्या गालाकडे गेलं. तिचा गाल खूप लाल झाला होता. तिचा लाल झालेला गाल बघून त्याला तिची काळजी वाटली, पण ती काही सांगणार नाही याची कल्पना त्याला होती. तो विचार करत गॅलरीमध्ये गेला आणि त्याने चारूला फोन केला. हा स्वप्नील दादा, बोल, आज या बहिणीची कशी आठवण झाली? हो, माझ्या बहिणीकडे एक काम आहे म्हणून तुला फोन केला या भावाने. मी जे विचारेल ते अगदी खरं खरं सांगायचं. हो ब्रो, खरं सांगेल. विचार, काय विचारायचं आहे? ते नेहाला कॉलेजमध्ये काही झालं आहे का? नाही म्हणजे तिचा गाल पूर्ण लाल झाला आहे. त्याचं बोलणं ऐकून चारू गोंधळते. काहीच बोलत नाही. काय झालं चारू? तू मगाशी म्हटली होती तुला सगळं सांगेल, मग आता असं शांत का? दादा, ते आम्ही लेक्चर झाल्यानंतर प्रॅक्टिकलला जात होतो, पण मला सागरदादाचा फोन आला म्हणून मी बाहेर येऊन बोलत होते. नेहा पण थोडं अंतर थांबून माझा वेट करत होती. तोच तिथे हेमंत आला आणि त्याने तिचा हात पकडून बाजूला घेऊन गेला. नेहाला त्याचा राग आला, पण त्याने एवढा घट्ट पकडले होते की ती सुटायचा प्रयत्न करत होती, पण तिला जमत नव्हतं. दादा, ते हेमंतने तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला, पण नेहाने त्याच्या पायावर जोराचा पाय दिला आणि तिथून पळत ती येत होती. तोच हेमंतने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिच्या कानात जोराची मारली. माझं पूर्ण झाल्यावर मी नेहाला शोधत तिथे गेली तर मला बघून हेमंत पळून गेला. नेहाने रडत मला घट्ट मिठी मारली. मी तिला शांत केलं आणि म्हटले सुद्धा की स्वप्नील दादाला सांगायचं का, पण तुला उगाच त्रास नको म्हणून नेहा नाही बोलली मला. बरं ठीक आहे चारू, आणि तो फोन ठेवतो. खूप रागात तो रूमच्या बाहेर निघून जातो. स्वप्नील रागात कुठे गेला असेल बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.